नमस्ते. जानू फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, सकाळी उठल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला आळस येतो, थकवा जाणवतो, अशक्तपणा वाटतो, फ्रेश वाटत नाही, उत्साह वाटत नाही, आनंद वाटत नाही. दिवसभर आपला कंटाळवाणा जातो. दिवसभर सारखं झोपून घ्यावंसं वाटतं आणि आता तर थंडीचे दिवस आहेत आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये तर सारखं आपल्याला आळस येत असतो. सारखं झोपून घ्यावंसं वाटतं, सारखी थंडी आपल्याला लागत असते. तर अशा वेळेस हा जो आळस आहे, अशक्तपणा आहे, हा थकवा आहे, तो दूर करण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजे? तर सुरुवातीला ज्यावेळेस मी व्यायाम वगैरे करत नव्हते ना, त्यावेळेस मला पण खूप आळस यायचा, थकवा यायचा आणि त्यावेळेस मला कारण माहिती नव्हतं की का बरं आळस येतोय, का बरं थकवा येतोय. तर अशा वेळेस जर समजा आपल्याला आळस येत असेल ना, तर आपण आपले कारणं शोधले पाहिजे आणि आपण कोणत्या चुका करतोय की त्याने आपल्याला आळस येतो हे पण शोधून काढलं पाहिजे. तर मैत्रिणींनो, मी माझा आळस घालवण्यासाठी कोणते कोणते उपाय केले होते आणि मला थकवा पण जाणवत होता आणि तो थकवा कशामुळे जाणवत होता हे पण आज ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. माझा आलेला आळस आणि जो आलेला थकवा होता तो मी कसा दूर केला, त्याच्यावरती कोणते उपाय केले हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आळस हा माणसाचा शत्रू आहे हे आपण लहानपणापासून शाळेत ऐकलेलं आहे आणि ह्या आळसाला कधीच मित्र बनवू नये. जर समजा त्या आळसाला मित्र बनवला तर आपलंच आरोग्य धोक्यात येतं, आपल्याला अनेक त्रास होतात, बरोबर आहे ना. त्याच्यासाठी आळसाला कधीच मित्र बनवू नये. तर आळस हा दोन प्रकारचा असतो बघा, एक मेंटली आणि एक फिजिकली, म्हणजे एक शारीरिक आणि एक मानसिक आळस असतो. तर बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, जर समजा आपल्याला सकाळी लवकर उठायचं असेल तर मग आपण अलाराम लावून ठेवतो 5:30 वाजेचा आणि रात्री झोपतो. सकाळी 5:30 वाजता अलाराम वाजल्यानंतर आपण काय करतो, तो अलाराम बंद करतो, अजून थोडा वेळ झोपतो, अर्धा एक तासाने उठतो. असं आपण काय करतो, सांगतो स्वतःला आणि तो अलाराम बंद करून परत झोपून घेतो. हा झाला मेंटली म्हणजेच मानसिक आळस. आणि त्याच्यानंतर फिजिकली म्हणजे शारीरिक आळस कोणता, तर आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला पटपट कोणते तरी कामं असतात, ते पटपट करायचे असतात किंवा व्यायाम करायचं असतं, पण काय करतो आपण, ते पुढं ढकलत नेतो. करेल आता, उद्या करेल, आत्ता करेल, म्हणजे असं थोडं पुढं पुढं ढकलत नेतो. हा झाला फिजिकली म्हणजे शारीरिक आळस. तर हे फिजिकली आणि मेंटली आळस आहेत ना, हेच दूर करण्यासाठी मी जे उपाय केलेले आहेत आणि माझे काही चुका होत्या त्या मी सुधरवल्या, त्याच्यानंतर कोणत्या कारणांमुळे मला आळस येत होता, थकवा येत होता हे पण मी शोधून काढलं आणि मी ते दूर केलं. तर चला तर मग पहिलं कारण बघूया सुरुवातीचं. तर मैत्रिणींनो, आळस येण्याचं पहिलं कारण मेन म्हणजे झोप पूर्ण न होणे. मी काय करायचे, रात्री बऱ्याच वेळा मोबाईल बघायचे किंवा मग माझ्या आवडीची सिरियल मी बघायचे आणि बरंच उशीर व्हायचं मला झोपायला आणि सकाळी लवकर उठायला लागायचं परत मुलीची शाळा असल्यामुळे आणि त्याच्यामुळे फक्त 4 ते 5 तासाची झोप व्हायची आणि सकाळी उठल्यानंतर डोकं थोडं थोडं दुखायचं, कंटाळा यायचा, त्याच्यानंतर सारखं असं थकवा पण जाणवायचा आणि आळस यायचा. तर आपली झोप ही एक तर 7 ते 8 तासाची झोप आपली पाहिजे. 6 ते 7 तास तरी झोप आपली झालीच पाहिजे. मग मी माझी झोप पूर्ण करण्याची ठरवली. रात्री जर आपण लवकर झोपलो, टी व्ही मोबाईल बघितला नाही, तर आपली झोप ही पूर्ण होणार आहे आणि आपला जो आळस आहे, जो थकवा आहे, तो कमी होणार आहे. कारण की आपल्या शरीराला पण आरामाची गरज असते आणि ती 7 ते 8 तास तरी आराम पाहिजे. 7 ते 8 तास नसेल तर 6 ते 7 तास तरी झोप आपल्या शरीराला पाहिजे, म्हणजे आपल्या शरीराचा जो थकवा आहे तो कमी होणार आहे, आळस निघून जाणार आहे. त्याच्यासाठी सर्वात प्रथम जो पहिला कारण होता ना, माझी झोप पूर्ण होत नव्हती, त्याच्यामुळे मी सुरुवातीला माझी झोप आहे ती 6 ते 7 तासाची झोप केली, लवकर झोपायचा प्रयत्न केला, म्हणजे सकाळी मी लवकर उठले तरी मला आळस हा येत नव्हता. तर हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण बघूया मैत्रिणींनो, तर व्यायामाचा अभाव. कारण की बऱ्याच वेळा आपलं शरीर हे जड झालेलं असतं, स्थूल झालेलं असतं, वजन वाढलेलं असतं आणि अशा वेळेस पण आपल्याला खूप आळस येतो, कंटाळा येतो आणि त्यावेळेस पण आपल्याला दिवसभर कोणतंही काम करावंसं वाटत नाही, फ्रेश वाटत नाही, आनंद वाटत नाही. तर त्याच्यासाठी व्यायाम करणं फार महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस मी माझं वजन कमी केलं, व्यायाम केले आणि त्याच्यानंतर माझ्यामध्ये जो बदल झाला ना, त्यावेळेस मला खरं कारण कळालं की खरंच आपण व्यायाम हा केला पाहिजे. ज्यावेळेस आपण व्यायाम करतो त्यावेळेस आपले जे स्नायू आहेत ते मोकळे होतात आणि त्यांना छान स्ट्रेचिंग मिळतं
आणि स्नायू लवचिक होतात आणि आपलं जे रक्ताभिसरण आहे ते व्यवस्थित चालतं आणि आपल्या रक्तातली जी ऑक्सिजन पातळी आहे ती पण व्यवस्थित सुधारते आणि त्याच्यामुळे आपलं आळस आहे तो पण कमी व्हायला मदत होते आणि आपलं जर वजन कमी व्हायचं असेल किंवा इतर प्रॉब्लेम असतील आपल्याला तर ते पण कमी व्हायला मदत होतात. तर त्याच्यासाठी व्यायाम करणं फार महत्त्वाचं आहे. तर ज्यावेळेस मी माझं वजन कमी करताना व्यायाम करण्याची सुरुवात केली त्यावेळेस मला हळूहळू त्याचा खूप रिझल्ट छान मिळत गेला. माझा आळस पण कमी झाला. त्याच्यानंतर माझा जो येणारा कंटाळा, जो दिवसभर खूप कंटाळा यायचा, फ्रेश वाटत नसायचं, तर दिवसभर आता मला कंटाळा येत नाही, फ्रेश वाटतं आणि कोणतंही काम दिवसभर करायला सांगितलं तरी दिवसभर ते काम करते. म्हणजे इतका छान बदल होतो. पण त्याच्यासाठी आपल्याला रेग्युलर व्यायाम हा केलाच पाहिजे आणि खूप छान व्यायाम केल्यानंतर आपला जो आळस आहे, जो शरीराचं जडत्व आलेलं असतं, स्थूलपणा आलेला असतो, हा 100% निघून जातो मैत्रिणींनो. तर त्याच्यासाठी मी सुरुवातीला व्यायाम नव्हते करत, पण त्याच्यानंतर व्यायाम करायला लागल्यानंतरचा जो बदल झाला, जो माझा आळस होता तो पूर्ण निघून गेला आणि कोणत्याही कामामध्ये आता कंटाळा येत नाही. दिवसभर फ्रेश वाटतं, उत्साह वाटतो. त्याच्यामुळे मैत्रिणींनो, तुम्ही घरी व्यायाम थोडा अर्धा किंवा 1 तास तरी व्यायाम करा. तुमच्या शरीराला स्ट्रेचिंग द्या. ताना म्हणजे तुमचं जे शरीराचं रक्ताभिसरण आहे ते व्यवस्थित चालेल. त्याच्यानंतर तुमच्या रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढेल, रोगप्रतिकार शक्ती वाढेल, जेणेकरून तुम्हाला अजून फ्रेश, आनंदी आणि उत्साही वाटणार आहे. तर हे झालं दुसरं कारण. तिसरं कारण बघूया मैत्रिणींनो, मेडिकल प्रॉब्लेम. तर बऱ्याच वेळा सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरातून मला थकवा जाणवायचा, अशक्तपणा जाणवायचा आणि फारसं तर काही काम करत नाही तरी पण मला थकवा जाणवतो, अशक्तपणा जाणवतो. पण हा कोणत्या कारणाने येत असेल हे मला त्यावेळेस माहिती नव्हतं. पण ज्यावेळेस मी वजन कमी करण्याचे खूप प्रयत्न केले पण माझं वजनच कमी होत नव्हतं आणि त्याच्यानंतर मेडिकल चेकअप केल्यानंतर मला हायपोथायरॉइडिझमचा त्रास निघाला आणि तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं का हायपोथायरॉइडिझममुळे थकवा, अशक्तपणा पण जाणवतो. तर त्यावेळेस मला कळालं की मला हायपोथायरॉइडिझम होतं. तर हा मेडिकल प्रॉब्लेम मला होता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर समजा थकवा येत असेल, अशक्तपणा जाणवत असेल, आपण बऱ्याच वेळा काय करतो, काल जास्त काम केलं असेल म्हणून आज मला थकवा आला असणार आहे, अशक्तपणा आला असणार आहे, तर असं आपण अंगावर काढत जातो. मी पण असंच केलं. पण तुम्ही तुमचं जे मेडिकल चेकअप आहे ते करून घ्या डॉक्टरांकडे जाऊन. जर समजा तुम्हाला तुमचं HB कमी असू शकतं, थायरॉईड असू शकतं, शुगर, BP कोणता तरी त्रास असू शकतो, तर त्याच्यासाठी थकवा येत असेल, अशक्तपणा येत असेल, त्याच्यासाठी मेडिकल चेकअप करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही अगोदर मेडिकल चेकअप करा, म्हणजे तुम्हाला थकवा काय येतोय, अशक्तपणा काय येतोय हे समजेल आणि त्याच्यानुसार तुम्ही औषध उपचार सुरू करा. तर माझा हायपोथायरॉइडिझम निघाल्यानंतर मला 100 mcgची गोळी सुरू केली आणि हळूहळू मी व्यायाम पण चालू केले. वजन कमी करण्यासाठी मी व्यायाम करतच होते. त्याच्यानंतर माझा अशक्तपणा पण काय झाला, कमी झाला. जो थकवा आहे तो निघून गेला. तर अशा पद्धतीने थकवा आणि अशक्तपणा येत असेल तर काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम असू शकतो. याच्यासाठी तुम्ही दवाखान्यात नक्की जा डॉक्टरांकडे. तर हे झाले आपलं तिसरं कारण. चौथं कारण बघूया, अयोग्य आहार. तर बऱ्याच वेळा फास्ट फूड, बेकरी पदार्थ, मसालेदार पदार्थ, हे जे पदार्थ आहेत ना फास्ट फूड, हे पदार्थ आपण जास्त खातो आणि त्याच्यामुळे हे पदार्थ खाल्ल्यामुळे पण आपल्याला आळस येतो. त्याच्यानंतर दिवसभर आपल्याला फ्रेश वाटत नाही, कारण की हे सर्व प्रोसेस फूड आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा आपण जे पदार्थ खातोय त्याच्यामुळे पण आपलं शरीर हे रिॲक्ट करत असतं. तर त्याच्यासाठी आपण हेल्दी आहार घेतला पाहिजे. रोज ताजे अन्न घेतले पाहिजे, फ्रेश पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे, फ्रेश फळभाज्या खाल्ल्या पाहिजे आणि घरात जे अन्न आपण ताजं बनवणार आहे, फ्रेश बनवणार आहे तेच अन्न खाल्लं पाहिजे. तर कधीतरी आपण फास्ट फूड, मसालेदार पदार्थ, बेकरी पदार्थ खाल्ले तर काहीच प्रॉब्लेम नाही. कारण की कधी कधी बघा बेकरी पदार्थ चहा, कॉफी बरोबर घेतलं तर आपल्याला गॅसेसचे त्रास होतात. बरेच वेळा आपल्याला हे प्रॉब्लेम होतात आणि त्याच्यामुळे पण आपल्याला आळस येत असतो. तर त्याच्यासाठी आपण हेल्दी आहार पण घेणं फार महत्त्वाचं आहे. तर मी जे फास्ट फूड आहे, मसालेदार पदार्थ आहेत, त्याच्यानंतर जे तळलेले पदार्थ आहेत हे सुद्धा मी खूप कमी केले. कारण की तळलेल्या पदार्थांनी पण ॲसिडिटी होणार, पित्त होणार, गॅसेस होणार आणि त्याच्यामुळे पण खूप असं आळस आणि खूप असं वेगळेच एक फिलिंग येणार. त्याच्यामुळे जो आपला आहार आहे तो पण योग्य आहार असला पाहिजे, हेल्दी असला पाहिजे, म्हणजे आपल्याला जो आळस आहे तो येणार नाही आहे. परत थकवा येत असेल किंवा अशक्तपणा येत असेल तर तो पण कमी होणार आहे. कारण की आपण इथं भाज्या खाणार आहेत, फळभाज्या घेणार आहेत, त्याच्यानंतर सर्व डाळी खाणार आहेत, दूध घेणार आहेत, सर्व प्रोटीनयुक्त पदार्थ, फायबरयुक्त पदार्थ, जे जीवनसत्व आहे ते पदार्थ खाणार आहे. त्याच्यामुळे आपलं शरीर हे आतून फ्रेश होणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आपला जो आहार आहे तो योग्य ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तर मी माझं जे डाएट आहे ते डाएट बदललं, म्हणजे वजन कमी करताना मी जे हेल्दी आहार
घ्यायला सुरू केले, त्याच्यानंतर माझ्यामध्ये हळूहळू खूप बदल होत गेले. तर त्याच्यासाठी आपला आहार, 5वं कारण बद्धकोष्ठता, वेळेवर पोट साफ न होणे. तर बरेच वेळा जर समजा सकाळी पोट साफ झालं नाही तर दिवसभर आपल्याला फ्रेश वाटत नाही, उत्साह वाटत नाही, सर्व लक्ष पोटाकडेच राहतं की पोट साफ झालं नाही. तर बरेच जणांना कधी कधी बद्धकोष्ठतेचा त्रास असतो, 1-1, 2-2 दिवस पोट साफ होत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ते एकदम चेहऱ्यावरती पण त्यांच्या तेजी राहत नाही, उत्साह राहत नाही, दिवसभर कंटाळवाणा जातो. तर त्याच्यासाठी आपण आपल्या पोट साफ होण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर आपलं ज्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत, जर वेळेवर झोपत नसाल, वेळेवर व्यायाम करत नसाल, तर ह्या समस्या पोट साफ न होण्याची कारणं आपल्याला शोधून काढली पाहिजे. का बरं माझं पोट साफ होत नाही आहे, तर पोट कसे साफ होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. योग्य आहार घेतला पाहिजे, त्याच्यानंतर सॅलडचं प्रमाण वाढवलं पाहिजे, जेवणातलं भरपूर पाणी पिलं पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे, पोट साफ होणार आहे आणि दिवसभर आपल्याला फ्रेश वाटणार आहे, उत्साह वाटणार आहे. तर माझं जे आळस जो मला येत होता, तर कोणत्या कोणत्या कारणाने येत होता, कधी कधी माझ्यासोबत पण हा प्रॉब्लेम व्हायचा, पोट साफ व्हायचं नाही. त्याच्यामुळे मी जे पोट साफ होण्याकडे लक्ष द्यायला लागले, त्याच्यानंतर माझा पण जो आळस आहे तो कमी होत चालला. म्हणजे मैत्रिणींनो, तुम्हाला जर आळस येत असेल तर कोणत्या कारणाने आळस येतो आपल्याला हे आपण शोधून काढलं पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य ते उपाय केले पाहिजे. तर त्याच्यासाठी वेळच्या वेळी पोट साफ ठेवणं पण फार महत्त्वाचं आहे. त्याने 6वं कारण वेळच्या वेळी कामं पूर्ण न करणे. तर बऱ्याच वेळा काय करायचे, एखादं काम असलं तर ते काम नंतर करेल असं म्हणून ते काम ठेवून देणार आणि ते नंतर करणार, पण नंतर करायला गेलं तर मग खूप आळस येणार, कंटाळवाणा येणार. म्हणजे ज्या वेळेस ते काम करायचं असतं त्यावेळेस ते करायचं नाही आणि ते नंतर करायचं. मग त्याच्यामुळे नंतर ते काम करताना खूप आळस येणार. कारण की जर समजा बघा, सकाळी जर समजा जेवण झाले आणि सकाळी जेवण झाल्यानंतर ते भांडे घासले नाही, संध्याकाळी आपण घासणार आणि संध्याकाळी मग ते भांडे पण घासायचे, चहाचा टाईम झालेला असतो, स्वयंपाकाचा टाईम झालेला असतो आणि अशा वेळेस मग भांडे पण घासायचे. मग अजून आपल्याला तो कंटाळा येणार, इकडे भांडे पण घासायचे, तिकडे चहा बनवायचा, इकडे स्वयंपाक पण बनवायचा. असे 3-3 कामं झाले आणि त्याच्यामुळे मग अजून आपल्याला कंटाळा येतो, अजून आळस येतो. तर त्याच्यासाठी जे वेळेत जे काम करायचं आहे ना ते वेळेतच केलं पाहिजे. ज्यावेळेस जेवण झाले त्याच्यानंतर भांडे लगेच घासले पाहिजे. तर बऱ्याच वेळा मी असं रात्रीचे जेवण झाल्यानंतरचे भांडे घासत नव्हते, सकाळी घासायचे, पण मी हळूहळू हे छोटे छोटे बदल केले. TV आणि मोबाईल बघायचं कमी केलं, रात्रीचे भांडे रात्रीच घासायला लागले, किचन ओटा सर्व आवरून ठेवायला लागले. म्हणजे जो सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेच आपण स्वयंपाक करू शकतो. त्याच्यानंतर सकाळी जेवणाचे भांडे सकाळीच घासून टाकायचे, म्हणजे संध्याकाळी टेन्शन नाही. तर अशा पद्धतीने आपली जी कामं आहे, आपण काय करतो, जो फिजिकल आळस आहे, शारीरिक आळस आहे, मी नंतर करेल, ते काम नंतर करेल, तर ते काम नंतर न करता ते ज्या वेळेस करायचं आहे ते काम ते त्याच वेळेला केलं ना तर आपल्याला नंतर आळस येत नाही, कंटाळा येत नाही. तर मी पण हे जे छोटे छोटे बदल आहेत कारणं शोधून काढले आणि त्याच्यावरचे जे उपाय, छोटे छोटे बदल, माझ्या ज्या चुका होत्या त्या मी काय केल्या, सुधरवत नेल्या आणि ते आता रेग्युलर फॉलो करते. त्याच्यामुळे आता मला कोणताच कंटाळा येत नाही, आळस येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही पण जर समजा असे कामं ठेवत असाल नंतर करेल तर ते वेळच्या वेळी करत जा. म्हणजे तुम्हाला दिवसभर जो आळस येणार आहे तो आळस येणार नाही, कंटाळा येणार नाही. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो, मी आळस घालवण्यासाठी हे कारणं शोधून काढले आणि त्याच्यावरती योग्य ते उपाय केले आणि मी ते फॉलो करते रोजच्या जीवनामध्ये. योग्य आहार घेते, रोज व्यायाम करते, 7 ते 8 तासाची झोप घेते. तर अशा पद्धतीने मी जे बदल आहेत माझ्या दिनचर्येमध्ये ते मी बदल केले आणि त्याच्यामुळे मला त्याच्यानंतर माझा आळस कमी झाला. जो थकवा आहे, जो अशक्तपणा आहे, तो मेडिकल चेकअप केल्यानंतर मला हायपोथायरॉइडिझमचा त्रास आहे हे कळालं आणि गोळी सुरू केली. त्याच्यानंतर हा त्रास माझा कमी झाला गोळीने आणि व्यायामाने पण. तर त्याच्यासाठी तुम्हाला जर समजा आळस येत असेल, थकवा असेल, अशक्तपणा असेल तर तुम्ही मेडिकल चेकअप करून घ्या, डॉक्टरांकडे जा, म्हणजे तुम्हाला कळणार आहे. आणि जर समजा तुम्हाला कोणताच मेडिकल प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही रोज व्यायाम करा, हेल्दी आहार घ्या, वेळच्या वेळी झोप घ्या, म्हणजे तुमचा हा त्रास कमी होणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की ह्या टिप्स फॉलो करा आणि नक्कीच खूप फायदा होतो. तर तुम्ही ह्या टिप्स फॉलो करून तुमचा जो आळस आहे तो घालवा, थकवा, अशक्तपणा तो दूर करा आणि मला कमेंट्समधून नक्कीच सांगा की तुमचा आळस आहे, थकवा आहे तो दूर झाला की नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या नातेवाईकांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.